त्यामुळे या सगळ्या व्हिडिओच्या या प्रकारानंतर आता एनआयए कडून अधिकच्या तपासाला सुरुवात झालेली आहे। संशयित दहशतवादी मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालेले आपण बघतोय। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांचे फोटो ज्यावेळेला व्हायरल झाले त्यानंतर पहलगाममधील हल्ल्यामधील संशयित दहशतवादी पहिल्यांदाच या कॅमेरामध्ये कैद झालेले होते। महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये संशयित दहशतवादी कैद झालेले आहेत। मावळचे पर्यटक श्रीजित रमेश यांनी हे फोटो पाहिल्यानंतर तात्काळ आपले व्हिडिओ चेक केले आणि त्याच्यामध्ये त्यांना हे दोन व्यक्ती आढळले जे दहशतवादी आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ यातले व्हिडिओ एनआयएला दिले, त्यातली माहिती एनआयएला दिली आणि एनआयएकडून आता या सगळ्या संदर्भात तपास सुरू झालेले आहेत। या दहशतवाद्यांकडून याआधीच पहलगाम आणि परिसरामध्ये रेकी केली जात होती, हे आता या व्हिडिओमुळे निष्पन्न झालेलं आहे। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांचे हे फोटो आपण बघतोय आणि या सगळ्या संदर्भात माझे सहकारी संदीप राजगोळकर आपल्याला सविस्तर माहिती देतील। संदीप, अगदी बरोबर आहे। एनआयएचं हे एक मोठं यश म्हणावं लागेल, कारण ज्या वेळेला बैसरण व्हॅलीमध्ये सुमित हल्ला झालेला होता त्यानंतर काही तासात म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे एनआयएची टीम दाखल झालेली होती पहलगाममध्ये आणि त्यांनी बैसरणमध्येच खरं तर ठाण जे आहे ते मांडलेलं होतं। सगळ्या बाजूनं एनआयएचा तपास सुरू होता आणि योगायोग असा की महाराष्ट्रातलेच पर्यटक मावळचे श्रीजित हे आपल्या कुटुंबियांसमवेत आलेले होते आणि बैसरण व्हॅली ते बेताब व्हॅली साधारणतः एक 5 ते 5.5 किलोमीटरचं अंतर आहे। त्या भागामध्ये त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेला गेलेले होते श्रीजित, त्यांचं त्या म्हणजे जी आपण व्हिडिओमध्ये मुलगी पाहतोय त्यांची छोटी, तिचा व्हिडिओ ते शूट करत होते, म्हणजे रील्ससाठी शूट करत होते। त्यावेळेला हे दोघं जण तिथून जातानाचं दिसतंय। जी रेखाचित्र जारी करण्यात आली एनआयएकडून, तपास यंत्रणांच्याकडून, त्यामध्ये मिळतं जुळतं हे असल्यामुळं श्रीजित यांनी स्वतःहून एनआयएशी संपर्क साधला आणि एनआयएला संपूर्ण याची माहिती जी आहे ती दिलेली आहे। आपण पाहिलं व्हिडिओमध्ये तर हे दोघं जण बिनधास्त त्या ठिकाणावरून जाताना दिसत आहेत